गौरी आलीये, गौरी गौरी आलीये हो। ताईने काय नाही केलंय, फक्त क्रेडिट खाल्लंय, बाकी काही आज बागवे परिवार तुझ्या आज वंश ठेवलेत बाई. होय माते ते पाहुणे करून घे माये. होय बाय बाय बाय. परत येवा गावात आमच्या गणपती केव्हा परत. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रसिका दाजी बागवे आणि ही माझी भाची रुद्रवी आयरे. सो स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की कोकणातला वौसा कसा असतो आणि त्यासोबत गौरीची तयारी कशी आम्ही केली आणि ओव्हरऑलच गौरीचं आगमन कसं झालं, या सगळ्याचा मी एक मिळून व्लॉग बनवते. त्यामुळे चला आता मी वेगळ्या अवतारात आहे, बट बघूयात चला. तर आज आहे गौरीचं आगमन. तर चला आता आम्ही आई आणि आमची दक्षा बहिणी आम्ही सगळे चाललो आहोत गौरी आवाहनासाठी विहिरीवर. तर आमच्या घराजवळच जी विहीर आहे त्या विहिरीवर आम्ही दरवर्षी गौरी आवाहनासाठी जातो. तर आता आई तिथे स्वच्छ जी जागा आहे ती खालची धुवून घेते आणि तिकडे थोडंसं सारवून रांगोळी काढली जाते. आणि अशा प्रकारे जे आजूबाजूच्या घरातील ज्या सगळ्या महिला वर्ग आहे, जे काकी आहेत आमच्या, त्या सगळ्या येतात गौरी आवाहनासाठी. दुःख हरता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर कुटुंबराती, कंठी झळके मा मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय रत्नाकर्षित भोराची गौरी कुमरा, चंदनाची मोठे कुंकुम केशरा. घरी जाईपर्यंत नाही पाणी घेऊन नदीचं पाणी म्हणजे मला वाटलं लावतात मारी लांब फिरून घरात जाच करणाऱ्या सासू. तुमच्या ती चालत होती, माझी कंबर गेली. इथे काय नाही. किती चिऊ ए चिऊ चिऊ रुद्रवी 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 हायश हायशी. तू कोण आलाय? गौरी आलीये, गौरी गौरी आलीये हो, गौरी आलीये. ज्या दिवशी गौरी आवाहन असतं
त्या दिवशी रात्री आम्ही आमच्या गौरीला सजवतो, कारण दुसऱ्या दिवशी गौरीला ठेवायचं असतं सजवून छान. तर तिला छान साडी नेसवतो, तिला दागिने घालतो आणि तिला छान सजवतो आणि तिची पूजा करतो. कोण आहे बाळा? कोण आहे? गौराई आहे, गौराई. अशा प्रकारे खूप सुंदर साडी नेसवलेली आहे उषा काकी, नानी आणि ताईने. बघा बघा बघा. आणि आमची गौरी छान सजली आहे. बस नाही एवढी इथे टोक भेटलं बस झालं शेवटी. ताईने काय नाही केलं आहे, फक्त क्रेडिट खाल्लंय, बाकी काही. काहीतरी काम करतोय ना, ते शूट करून ठेवते. गौरी आव्हानाच्या रात्रीच आमच्याकडे पावले ठेवले होते आणि आता पावल्याला सुरुवात होते. तर बघा आमच्याकडे कसे पावले मारले जातात आणि याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी पोस्ट करणारच आहे. तोपर्यंत ते थोडी आपण झलक पाहूयात. आज वौसा आहे आणि त्यासोबत गौरीसुद्धा आलेली आहे. त्यामुळे मी छान दरवाजाबाहेर मोठी रांगोळी काढते. मला ना रांगोळी काढायला खूप आवडते आणि त्यात जर ना अशी मोठी जागा असेल ना तर रांगोळी काढायला मजा येते. आता मुंबईत कसं होतं, जागेअभावी तेवढी मोठी रांगोळी काढता येत नाही, म्हणून मस्त छान रांगोळी काढली. त्यानंतर गौरीला आम्ही नीट व्यवस्थित जागेवर ठेवलं आणि माझ्या 2 बहिणी आहेत ना, गौरी आणि हितिशा, त्या दोघीजणी औसाची तयारी करत आहेत आणि त्यासोबत बाकी जण सगळी सजावटीची आणि सुपं भरत आहेत.
काय बाप्पा कुठे बाप्पा माझी वाट लागेल. तुम्ही बरा हा देवी माझ्या तुळशीमती आई. आज बागवे पर्यंत तुझ्यात आज वंश ठेवलेत बाई. होय माते. ते पाहुणे करून घे माये. होय माते. आणि त्यांच्या काय सुखा दुःखात सहभागी हो. सर्वांना सुखात ठेव. कोणावरती दुःख येऊ दे नको. कोणाच्या मुलांचं शिक्षण असेल, नोकरी असेल तर त्यांना बरकही दे आणि सर्वांना सुखी ठेव. आणि असेच दरवर्षीप्रमाणे एकत्रितपणे वंश भरून घे माऊली. ठुमक ठुमक परिवर वंदना परिवर वंदना संकटी पावावे देवानी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव.
बाय बाय बाय. परत येवा गावात आमच्या. गणपती केव्हा परत. बाय बाय. अरे खरंच आयला आधी ते गणपती विसर्जनला यावा. हो हो गणपती विसर्जन सगळ्यांनी येऊ परत आमच्या. हो आणि पुढच्या वर्षी लवकर परत येवा. जखम पे नमक मत बाय. बाय बाय. सो अशा प्रकारे सुट्टी संपली आणि खूप अंगावर आलं आहे घरी जायचं. आणि बाकी सगळे आमचे हिचे पण मम्मी पप्पा काका काकी आहेत आणि माझे पण मम्मी पप्पा. हार्ट ब्रेक झालं. हार्ट ब्रेक. तो चाललो आहे मुंबईला. तुतारी एक्सप्रेस आहे. सो बघूया ट्रॅव्हलिंग कसं होतं आहे. आणि ओव्हरऑलच हा अजिबात इच्छा नाही घरी जायची. एक्स्ट्रा सुट्टी घेऊन येऊ. बघूया आता काय होतं. चलो मंडळी, मला माहिती आहे की व्हिडिओला फार उशीर झाला आहे, तरी पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. आणि हो, माझ्या इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. चला बाय.